नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता संध्याकाळची वेळ आहे. दर दिवशी काम करावं लागतं आणि त्याच्यानंतर ब्लॉग शूट करावा लागतो. तर मित्रांनो, मी आलो आहे मोकळ्या वातावरणात फिरण्यासाठी. तर रस्त्याला आणि ज्या ठिकाणी मी फिरणार आहे त्या ठिकाणचा जो नजारा आहे, जे दिसणार आहे ते तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे. तर आता मी विहिरीच्या पाळीवर मस्तपैकी बसलो आहे मित्रांनो. काम करून आलो, त्याच्यानंतर थोडा थकवा आलेला आहे, त्याच्यामुळं बसलो आहे. तर इथून मी तुम्हाला नेचर दाखवतो. हे पहा, विहिरीमध्ये किती पाणी आहे ते. पाऊस पडला आहे त्याच्यामुळं विहिरी ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारे भरलेल्या आहेत. आणि हे पहा, बागाचे शेंडे पण मोडायला आलेले आहेत. तर ते पण मोडावेच लागतील. आणि समोरचं नेचर पहा मित्रांनो. दर दिवशी पाण्याचं वातावरण खूपच असतं. ऊन पण आज पडलं नाही. आणि हे पहा कसं दिसतंय ते. लय जबरदस्त असं ढग पण आलेले आहेत, काळे काळे. वरती पण पाऊस आज झाला नाही. हे पहा नेचर. तर आता आपण समोर जाऊया. आणि लय पाऊस 2-1 दिवस झाला, त्याच्यामुळं हे बागाचे जे शेंडे आहेत ते पण लयच वाढून आलेत. आणि एकदम खाल पण शेंडे बिंडे जमिनीला ठेकायला जोग झालेले आहेत. आणि आपण आता चाललो आहोत पुढे. हे पहा, एकदम जे झुडपं आहेत ते पण एकदम हिरवेगार आणि एकदम जाडजूड असे आहेत. त्याच्यामध्ये दिसत पण नाही एवढे दाट आहेत. तर आपण आता जाऊया, चला थोडंफार फिरून येऊया. तर इथं एरंडाचं झाड आहे मित्रांनो, आणि हे औषधासाठी याचा उपयोग होतो. हे पहा कसं डोलतंय ते. वारा पण मस्त सुटलेला आहे. आणि जाऊया पुढं थोडं. तर हे पहा इथून कसा निसर्ग दिसतो ते. इकडे जांभळीचे 2 झाडं आहेत, तुम्हाला दिसत असतील. हे पहा, ह्या वर्षी भरपूर जांभळं आले होते त्याला. आणि इकडे पाहिले तर हे पहा, चिंचेचं झाड आहे. याला पण भरपूर चिंचा ह्या वर्षी आल्या होत्या, त्या पण आम्ही भरपूर खाल्ल्या. आणि तिकडे पण समोर एक जांभळीचं झाड आहे, ते पहा. आणि 1-2च दिवस भरपूर पाऊस झाला, तरीसुद्धा हे जे छोटं ओहळ आहे ना, ते लय जबरदस्त असतं, भरून गेलं, एकदम साफ केलेलं आहे. ह्या ओहळाला भरपूर असे काटे-कुटे होते, ते एकदम पाण्याने साफ करून टाकले आहेत. तर तुम्हाला मी ओहळाचा पण नजारा दाखवतो कसा आहे ते. पहा मित्रांनो, अशा प्रकारे हे ओहळाचा नजारा आहे. हे पहा, एकदम मोकळं करून टाकलेलं आहे. हे पहा, वरती चिंचेचं झाड आणि खाली ओहळ आहे. आणि हे पहा, एकदम चोख करून टाकलेली आहे. भरपूर घाण होती, तर एकदम मस्तपैकी असं मोकळं करून टाकलेलं आहे एकदम. आणि इकडे पहा, हे पहा, एक इथं झाड होतं जांभळीचं. ह्या वर्षी भरपूर जांभळं आले होते याला. हे पहा, इथं बोरीचं झाड आहे मित्रांनो, खूप मोठं. उन्हाळ्यामध्ये याला पण भरपूर असे बोरं येतात. आणि हे पहा, एवढे घनदाट अशी झाडं आहेत, त्याच्या खालून ओहळ येतंय. पण आता एकदम आटून गेलेलं आहे. एकच पाऊस झाला त्याच्यामुळं पाणी कमी झालं, आटलं. आणि हे पहा, इकडं एकदम मोकळी जागा आहे, एकदम मस्त. इकडे जांभीचे झाडं लावलेले आहेत. त्याच्यानंतर ह्या साईडला वांगी आहेत. मित्रांनो, त्या साईडला पण जागा नाही फिरण्यासाठी, लय दाटण आहे, त्याच्यामुळं तिकडं पण आपण जाणार नाहीत. आता सिद्धा घरी जाणार आहोत. तर मित्रांनो, छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.